बुल्ढाना जिले के जलगांव जामोद के सरकारी छात्रावास में छात्रों के लिए भोजन की व्यवस्था में अनियमितता सामने आई है। पिछले 3 दिनों से कई गरीब छात्रों को भूखा रहना पड़ा क्योंकि स्मार्ट कंपनी ने भोजन का कंट्रैक्ट रद्द कर दिया। छात्रावास के गृहपाल ने आधे से अधिक छात्रों को घर भेज दिया, जबकि बाकी के लिए आंशिक व्यवस्था की गई। पालकों ने समाज कल्याण विभाग और गृहपाल की जिम्मेदारी पर सवाल उठाए और उचित कार्रवाई की मांग की है। जी परिस्थिती आहे ते सांगा ना, कारण की काल हे पूर्ण 2 दिवस झाले याची मेसची व्यवस्था नाही आहे, इथं मेस बंद पडली। काल आम्ही सकाळी जेवणाची व्यवस्था केली सर्व विद्यार्थ्यांची, तंतोतंत कोणी त्यातलं राहिलं नाही। तर संध्याकाळची व्यवस्था द्यायला काही पोरांची जेवणाची व्यवस्था झाली नाही, त्याचे जो पैसे त्या बाहेर त्यांनी केली, पण आता संध्याकाळपर्यंत कंपनीनं म्हणजे जी व्यवस्था केली होती ती त्यांनी पूर्ण केली नाही, त्यामुळे सायंकाळची वेळेवर व्यवस्था राहिली। सर आता काल सकाळचे जेवढे पोरं आहेत, आता आज डबल सकाळ झाली, त्यापासून जे पोरांची जेवणाची व्यवस्था नाही झाली तुमच्या इथे। त्यांनी नाश्ता पण घेतले, डबल नाश्ता घेतलाय आणि आताची जेवणाची तयारी झालेली आहे ना। जेवणाची तयारी झाली, पण तुम्ही पाठपुरावा काय केला? पण संध्याकाळी आम्हाला असं सांगितलं बऱ्याच मुलांनी की त्यांनी मॅगीवर दिवस म्हणजे रात्री जेवण झालं नाही त्यांचं, तर त्यांनी मॅगी खाल्ली। मी वेळेवर काही व्यवस्था करू शकलो नाही, कारण की दिवसभर मला त्याच्यातच गुंतून राहावं लागलं। माझी प्रकृती खराब झाली होती, त्यामुळे मी रात्रीची व्यवस्था नाही करू शकलो, उशिरा मिळालं। तुम्ही पण त्या ठेकेदाराशी किंवा वरचे तुमची ज्याची कंपनी त्या कंपनीशी पाठपुरावा केला नाही? मी सहाय्यक आयुक्त कार्यालयाला कळवलाय काल पत्र देऊन, मी त्याला रात्री 9-9:30 वाजता। त्यांचं म्हणणं आम्हाला पाठपुरावा केलाच नाही, आम्हाला कॉन्टॅक्टच नाही करा यायला पाहिजे असं तुम्ही कोणाचं म्हणणं? ती कंपनीवाल्याची। माझ्याकडे पत्र आहे, मी मेल सेंड केलेत सर्वांना, अमरावतीपर्यंत मेल सेंड केलेत काल, पण रात्रीचे त्याची दखल कोणी घेऊ शकत नसते। काम करणं हेच अपेक्षित आहे। पण रात्री तुम्ही जे जेवणाची व्यवस्था करायची ना, दखल नाही घेतली झाली, ठीक आहे, पण कुठून तरी व्यवस्था कोणी एखादा माणूस जर बोलावून तुम्ही जर छोटंसं 2 बाया बोलून पोया टाकून जर साधी भाजी करून दिली असेल, बेसनही करून दिलं, तर त्याचं पोटाची भूक मुली कोणी बाया महिला मंडळी मिळत नाही त्यातल्या आम्ही सकाळपासून आता करून राहिलो ना, तर आता कुठेतरी व्यवस्था झाली, ते म्हणजे तयार आहे या 10 पोरं। त्यातले काही पोरं तुम्ही घरी पाठवून दिली, त्याची शैक्षणिक नुकसान होऊ राहिलं। आज नाही पाठवलं घरी, काल फक्त काही लहान मुलं होते, त्यांची काळजी घेणं भाग होतं, म्हणून त्यांना घरी जाऊ दिलं। 20-25 जणांच्या वर होते ते, 20-25 जणांच्या वर गेले होते। नाही फक्त 10 जण गेले, 7-8 जण। आज काल 46 पोरं होते, आज 36 आहे। एकूण टोटल पोरं किती आपल्याला? 75 विद्यार्थी। बाकीचे कुठे आहेत? बाकीचे विद्यार्थी नाहीत, काही कोणाच्या परीक्षा आहेत, कोणाचं सेमिस्टर झालं असं ते आपापल्या परीनं कसं काही त्याची जेवणाची व्यवस्था होत नाही, ते पोरांना पर्याय व्यवस्था म्हणून आपलं घरी जा असं नाही केलं, कारण त्यांची शिक्षण कालपर्यंत 46च पोरं होते, त्या आदल्या दिवशी 66 पोरं होते, त्याच्या आधीच्या 4-5 दिवसाआधी, पण ते भोजन पुरवठादार बदलून गेल्यामुळे ते पण कमी झाले। नाही 66 विद्यार्थी पटावर होते पूर्ण हजर। तुम्ही किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली। 2 वर्ष किती ठेकेदार बदलले? तो काही विषय नाही सर, किती बदलले? त्याला आपण काही करू शकत नाही। तर किती बदलले? हा, त्याचं कारण नसल्याशिवाय काही आपण सांगू नाही शकत ना। आम्ही कोणाला बदला किंवा जा कोणाला त्रास देतो का? नाही। जेव्हा आपल्याला अडचणी असतात तेव्हाच आपण त्या पत्रव्यवहारानं कळवतो, पण त्याच्यामध्ये बदलण्याचं काही नाही, त्या बदलण्यामागं आणि इतर कारणं असू शकतात। त्यामुळे एवढी व्यवस्था आपण केलेली आहे, फळावळाची आणि नाश्त्याची, आजची जेवणाचं झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना। आता ते इन्स्टंट ज्यांना स्कूल करायचं आहे ते माझ्यासोबत चला जेवण